पूर्ववेदिक मध्ये उभा होता ते मला खरं आहे राव बाबाचं. कधी भूकंप होईल, कधी बॉम्बस्फोट होईल, काही खरं नाही. मला शेळके महाराज खरं आहे राव, माळ घालायच पाहिजे. दुसरं तू तर एकाच कीर्तनात भाई कायच्या मागायच बाबा. आणि दुसरं मला यांचा धंदा आहे, यांचा धंदा आहे, तुमच्या काय लोकांची मुंडकी मोडायचा धंदा आहे का? एकच करा, हात जोडून पाया पडून नम्रतेची विनंती. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. गोवा मावा गुटका मटका याचा लय मोठा फटका आहे, पण चटका जात नाही. पत्र काय करावं? गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. रामकृष्ण हरी मंत्राचा जप करा. एकादशी उपवास करा आणि बनेल तेवढं प्रभूचं भजन करा. त्यातली त्या तरुण बांधवा करता एक मोठी गुड न्यूज सांगतो. तर काही नाही का, तरुण बांधवा करता एक गुड न्यूज आहे. ज्यांची लग्न झाली नाही त्यांच्या करता एक गुड न्यूज सांगतो. आमच्या सर्व कीर्तनकारांनी कीर्तनातून असं पटवून दिलंय सगळ्या मुलींना, तरुण मुलींना. आणि जाता जाता सांगतो मी भोप्यातल्या मुलींना सुद्धा, मुलींनो, तुम्हाला ज्यावेळेस मुलगा बघायला येईल त्यावेळेस त्याच्या तोंडाकडे बघू नका, त्याच्या पायाकडे बघू नका, त्याच्या कलरवर जाऊ नका, त्याच्या गळ्याकडे बघा. त्याच्या गळ्यामध्ये जर तुळशीची माळ असेल तरच त्याच्या बरोबर लग्नाला तयार व्हा, नसता अजिबात लग्नाला तयार होऊ नका. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्याच्याबरोबर तुमचं लग्न झालं तर तुमचा संसार निश्चित सोन्याचा होईल, निश्चित सोन्याचा होईल. व्यासपीठावरून सांगतो. म्हणून मुलींनी लक्षात ठेवायचं. आणि खरंच सांगू का महाराज, आप्पासाहेब महाराज, आम्ही सगळ्या कीर्तनकारांनी सांगून 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 मुलींनी असं ठरवलंय, आपल्या उभ्या महाराष्ट्रातल्या अशा मुलींनी ठरवलंय, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्याच्याच गळ्यात लग्नाची माळ घालायची. मग ज्याच्या गळ्यात माळी तेवढ्याचेच लग्न होते, बाकीचे सगळे म्हाताऱ्या मसूरला सोडून द्यावा. म्हणून एक लक्षात ठेवा, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. रामकृष्ण हरी मंत्राचा जप करा. एकादशी उपवास करा. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा आणि नाथ महाराजांचं भागवत अशा सद्ग्रंथाचं वाचन मनन निधिध्यासन करून जीवनाचं कल्याण करून घ्या. एवढाच मोलाचा संदेश देऊन सेवेला याच ठिकाणी विराम. झालेली सेवा अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानराज माऊली जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या संत यांच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी विराम देतो. यामध्ये योग्य आहे ते परमपूज्य प्रातस्मरणीय सुखानंद सुखनिवासी सद्गुरू भीमसिंह बाबांचे, चुकीचं आहे ते बुद्धीचा दोष आहे, योग्य आहे ते आपण ग्रहण करा आणि चुकीचं आहे ते याच ठिकाणी सोडून द्या. आपल्या या चाललेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला तन मन धनाने सहकार्य करा. महाराज म्हणतात, तुकाराम म्हणे सत्य, कर्माभावे साह्य आणि घातलिया भय. हा धर्ममंडप आहे महाराज, या धर्ममंडपामध्ये येऊन बसलं पाहिजे. आणि जाता जाता तुम्हाला एक महत्वाची सूचना करतो.